श्री दत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुनरुत्थापित करण्याचे श्रेय श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला। त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले। त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली। त्याने विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत। त्यांनी संपूर्ण देशामध्ये 24 चातुर्मास केले। विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला आणि त्यांचे पुनरुज्जीवन केले। प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला। त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती, ती त्यांच्याशी बोलत असे। सध्या ती मूर्ती गुजरात राज्यातील गरुडेश्वर येथे आहे। आचरण शुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली। कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्वाची श्री दत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला। दत्त महात्म्य, दत्त पुराण इत्यादी अनेक मौलिक आणि महत्वाचे ग्रंथ लिहिले। अबाल वृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोर कष्टोद्धरण स्तोत्र तसेच करुणा त्रिपदी यांची रचना त्यांनी केली। वासुदेवानंद सरस्वतींना दत्त संप्रदायात श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते। वयाच्या 60व्या वर्षी नर्मदा नदीच्या काठी गुजरात राज्यातील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे अंतिम व कायमस्वरूपी ध्यानात विलीन झाले। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे।